माहेरपणाला आलेली प्रिया जरा जास्तच सैलावली होती. मस्त खायचे प्यायचे आणि ताणून द्यायची असं तिचं अगदी वेळापत्रक होतं. तिची 2 मुले, आई आणि भावजई मिताच्या भरवशावर तिने सोडून दिली होती. आजी आजोबा, मामा मामीकडून मुलांचे लाड जरा जास्तच होत होते. बाहेर ऊन होतं, त्यामुळे संध्याकाळ झाल्याशिवाय त्यांना बाहेर खेळताही येत नव्हतं. मामाच्या लेकीबरोबर हे दोघं घरातच काही ना काही खेळत असायचे. त्याचबरोबर धुडपूसही घालायचे. एरवी शांत म्हणून प्रसिद्ध असलेली मामाची लेकही आता मस्ती करायला जराही मागे पुढे पाहत नव्हती. सगळं घर नुसतं गोकुळ झालं होतं. अशातच मामाची रात्रपाळी ती देखील सुरू झाली आणि येथेच माशी शिंकली. मुलांच्या आवाजाने मामाची झोप काही होत नव्हती. मुलांना शांत राहायला सांगितलं तरी ती थोडा वेळ झाल्यावर परत आवाज आणि मस्ती सुरू करायची. आजोळी आलेल्या मुलांना रागवणार तरी किती? असेच 2 दिवस गेले. राजूची झोप काही होत नव्हती. अर्धवट झोप झालेला तो आज प्रियावर चांगलाच चिडला. स्वतः आराम करते, स्वतःच्या मुलांना थोडंही शांत करत नाही, शिस्त लावत नाही. प्रिया पण चिडून म्हणाली, रोज येते का मी? तुझी लेक पण मस्ती करते दिसत नाही का तुला? त्यावर राजू म्हणाला, तुझ्या मुलामुळेच माझी मुलगी बिघडली. एरवी शांत बसते ती. झाले. शब्दाने शब्द वाढत गेले आणि प्रियाच्या गंगा जमुना वाहायला लागल्या आणि तिने नवऱ्याला आत्ताच्या आत्ता आम्हाला घेऊन जा असं म्हणून फोन केला. रडत रडत बॅग भरायला लागली. एव्हाना मुलं घाबरून गप्प बसली होती आणि राजू झोपायला आत निघून गेला होता. पण प्रिया काही शांत होत नव्हती. तिचे भावाला बडबड करणं आणि डोळ्यातील अश्रू हे एकाच वेळेस चांगलंच सुरू होतं. जवळच सासर असल्यानं प्रियाचा नवराही लगेच गाडी घेऊन आला त्यांना न्यायला. आई बाबा तिलाच खूप वेळा समजावत होते, पण ती काही ऐकून घेत नव्हती. भावजई मिताली इतका वेळ सगळे बघत होती. ती आता पुढे आली. प्रियाचा हात धरून तिला खाली बसवलं. 1 ग्लास पाणी तिच्या हातात देऊन म्हणाली, प्रिया, तू आणि राजू आज पहिल्यांदाच भांडता आहात का? मी ऐकलंय की तुम्ही दोघं खूप भांडायचे. मग तेव्हाही अशीच घर सोडून जायची का? काय करायची तेव्हा? तेव्हा तर 10 मिनिटात परत भावाशी बोलायला जायचीच ना. एकमेकांना सोडून कधी काहीच केलं नाही तुम्ही दोघांनीही. मी तर असंही ऐकलंय की तुमची जोडी प्रसिद्ध होती पूर्ण कॉलनीमध्ये दांडगाई करायला. किती खोड्या करायचे लहानपणी एकमेकांच्या. पण दुसरं कोणी राजूला बोललं तर किती भांडायची तू. प्रिया, तो हाच राजू आहे जो तुला आवडणाऱ्या मुलाशीच लग्न लावून देण्यासाठी आईबाबांशी भांडला होता. प्रसंगी तुझ्यासाठी सगळ्यांच्या विरुद्ध जाणारा, जो तुझ्या लग्नात एका कोपऱ्यात अगदी जोरजोरात रडत होता. तुझ्या मुलांना तुझ्यापेक्षा मामा जास्त आवडतो हे तू सर्वांना अगदी अभिमानाने सांगत असतेस. मग आता काय झालं? आताही लहानपणीसारखे भांडण विसरणं लहानपणीसारखं ही आत्ताही भांडणं विसर. खरंच अवघड आहे का? बोल ना प्रिया. प्रिया आता भानावर आली होती. रागाच्या भरात आपण काय करत होतो हे तिच्या चांगलंच लक्षात आलं. नवऱ्याकडे बघून म्हणाली, तू काय रे, लगेच आला मला घ्यायला? मितालीसारखं तुला बोलता आलं नाही का? नवरा बिचारा प्रियाला हात जोडून तोही म्हणाला, धन्य तुझी प्रिया. मी माझं काम सोडून आलो. मला वाटलं खूप काही मोठं कारण घडलं. मला अजिबात मध्ये घेऊ नकोस ग बाई. तू आणि तुझा भाऊ गोंधळ घाला. सुट्टी संपल्याशिवाय अजिबात येणार नाही तुम्हाला घ्यायला आता. एव्हाना राजूची झोप झाली होती. तो बाहेर आला. भरलेल्या बॅगा आणि मेवण्याला बघून त्याला अंदाज आला की तो झोपल्यावर पुढे काय झालं असेल. तरीही तो प्रियाला चिडवायला म्हणाला, गेली नाही का ग तू अजून? जा जा लवकर, माझ्या भाच्यांच्या मात्र इथेच राहू दे. माझ्या भाच्यांना इथेच राहू दे असं म्हणत तो प्रियाला चिडू लागला. माझं खूप सारं प्लॅन आहेत त्यांच्याबरोबर. तू मात्र जा तुझ्या नवऱ्याबरोबर.
नाही म्हणजे गाडी रिकामी नको ना जायला, म्हणून म्हणालो. बास, आता प्रियाची सटकली. ती आता दिसेल ती वस्तू त्याला फेकून मारत होती आणि राजू हसून तिचा प्रत्येक वार चुकवत होता. मुले हे बघून आनंदाने टाळ्या वाजवत होती. आई वडील मात्र कौतुकाने सुनेकडे बघत होते. प्रियाचा नवरा वैतागून रिकामी गाडी घेऊन परत निघाला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा.